माझ्या वतीने माझे मित्र प्रदीप स्वामी आणि त्यांचे बरोबर असणारे सर्व त्यांचा मित्र परिवार त्यांच्यावरती प्रेम करणारे आपण सर्व त्यांचे मित्रमंडळी, सर्वप्रथम मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं. आपल्या ह्या निमंत्रणामुळे आपल्या सगळ्यांचा सहवास लाभला. मनापासून शब्दात वर्णन करू शकत नाही एवढं आनंद मला झाला. आज या ठिकाणी फॉर्च्यून हरियाणाचं भूमिपूजन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो. या ठिकाणी अनेक या परिसरातले आणि माझे अनेक मित्रमंडळी आहेत, अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या ह्या उपस्थितीमुळं आज या ह्या कार्यक्रमाची शोभेत भर पडला. येत असताना मला थोडासा वेळ झाला कारण की नुकतं आता तामिळनाडूवरून आलो आणि थोडंसं आवरून लगेच इकडं आलो. व्यक्तीच्या मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण मात्र येत असताना गाडीत संपूर्ण त्या फॉर्च्यून हरियाणाच्या संदर्भात संपूर्ण माझ्याकडे पोहोचवलं होतं. ते वाचत होतं बारकाईने थोडं बारीक सारीक संपूर्ण सगळं एक एक पानावरती जे उल्लेख केला होता. प्रत्येक त्या ठिकाणी जो संपूर्ण जे फ्लॅट घेणार आहेत, जे वास्तू तुम्ही या ठिकाणी जे राहायला येणार आहात, त्यांच्या सगळ्यांच्या सुखसोयी करता एवढं बारकाईने काटेकोरपणे मी कधी कुठलं प्रोसेस पाहिलं नाही. मला खात्री आहे फॉर्च्यून त्या नावातच संपूर्ण फॉर्च्यूनमुळं तुमच्या सगळ्या फॉर्च्यूनमध्ये भर पडणार आहे. ओरियानाचं मी येत असताना विचार करत होतो की ओरियाना नाव का ठेवलं, म्हणजे नाव चांगलं आहे. पण आत्ता जेव्हा विचारणा केली तर त्याला नाव एवढ्या करता दिलं गेलं सनराईज, म्हणजे सगळ्यांना सूर्य हा सकाळी सूर्याचं दर्शन होणार आहे. प्रथमच मी अनेकदा आपण टी व्हीवरती जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस फक्त आपल्याला माहिती आहे की पहिलं CD होत्या, त्यानंतर ते ब्लू रे निघालं, मग आता हाय डेफिनेशन. पण ह्या संपूर्ण ही जी आज संपूर्ण ज्याचा शुभारंभ झाला, भूमिपूजन झालं, ही संपूर्ण स्कीम एक हाय डेफिनेशन त्याचा उल्लेख केला गेला. त्या ठिकाणी जे वेगवेगळे सुखसोयी ज्या ॲम्युनिटीज ज्याला म्हणतो, क्लब हाऊस असेल, त्यानंतर तुमचं स्विमिंग पूल, हे सगळे अत्यंत जे कोण आर्किटेक्ट्स येतात त्यांचं नाव मला माहीत नाही, पण मनापासून ज्यांनी कोणी हे संपूर्ण सगळं ज्यांनी ते आर्किटेक्चर किंवा जे आर्किटेक्ट आहेत त्यांना तर खास करून मला धन्यवाद द्यावं असं वाटतं. कारण की एकदम अत्यंत सुंदर अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण डिझाईन केलेलं आहे. अनेकदा आपण पाहतो की पैसे असून अनेक बिल्डर मी बघितलेत की कारण नसताना कुठला तरी आर्किटेक्ट त्यांनी चुकीचा दिल्यामुळं या स्कीममध्ये जाणारा संपूर्ण जो काय इन्व्हेस्टमेंट असेल त्यांची, जे काय आपल्यासारखे जे इच्छुक गिरायक असतील, जे तिथं त्या वास्तूत प्रवेश करणार असतील, त्यांना मनापासून आनंद ज्याला आपण म्हणतो तो आनंद तिथं ठीक आहे. तर कधी कधी लोकेशन असते, कधी कधी त्या परिस्थितीला सामोरे जात असताना आपण इन्व्हेस्टमेंट करतो. पण खरोखरच एक आदर्श असा हा प्रोजेक्ट ह्या फॉर्च्यून ग्रुपच्या माध्यमातून आमचे मित्र प्रदीप स्वामींच्या आणि त्याचे सर्व मित्र परिवार इथं या ठिकाणी जमले, त्यांच्यावर प्रेम करणारे, त्या सर्वांनी जे एवढं बारकाईने संपूर्ण की आपलं केवळ एखादी कुठली स्कीम बनवायची आणि मग नुसतं आपलं जे कोण इच्छुक असतील, जे गिरायक असतील त्यांना ते हँडओव्हर घ्यायचं असं नाही. पण इथं ज्या वास्तूत आपण ते हे जे ह्या फॉर्च्यूनच्या हरियाणामध्ये जे लोक येतील
मला खात्रीशी सांगावंसं वाटतं की मनापासून एक आनंद वाटला पाहिजे की आपण ठीक आहे. एक आगळं वेगळं एक वातावरण जेव्हा निर्माण असतं, मन सुद्धा प्रसन्न राहतं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक जे फीचर्स आहेत, खरोखरच जेवढं कौतुक करावं त्या ग्रुपचं आणि आर्किटेक्टचं लोकांचं, आणि जे म्हणून इथं जे आता कन्स्ट्रक्शन जे सिव्हिल वर्क बघणार आहेत त्यांना सुद्धा, कारण की शेवटी ग्रुप जरी ह्यांचा जरी असला तरी त्यांचे संपूर्ण जे कर्मचारी वर्ग आहे ह्याच्यात त्यांचं पण फार मोठं योगदान आहे. आज मला माफ करा पुन्हा एकदा, खरं तर माझ्यामुळं सकाळी कार्यक्रम होणार होता आणि आज थोडंसं उशिरा घ्यावं लागला. बऱ्याचशा लोकांची तर कदाचित गैरसोय झाली असणार, पण हे कुठल्याही प्रकारचं मी ठरवलंच होतं की आज वाटेल किती जरी वेळ झाला तर येऊन भूमिपूजन करायचं. प्रदीप स्वामींना एकच विनंती करणार की ज्या वेळेस इकडनं जाताना तिथे कॅन्टीन चालू करा, म्हणजे आमची तेवढी त्याची सोय व्हायची. पण खरोखर मनापासून आज ह्या संपूर्ण शिरोळी गावात आल्यानंतर आणि ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आज रायगडच्या जिल्ह्याचा इतिहास काय मी सांगायची गरज नाही. एक ऐतिहासिक वास्तू, एक ऐतिहासिक जिल्ह्यात निर्माण होते. खऱ्या अर्थाने जसं एक लँडमार्क ज्याला म्हणतो ह्या प्रकारचं ही वास्तू निर्माण होणार आहे. किंवा बऱ्याचशा वेळेस आपण जेव्हा सांगतो की समजा एखादं लँडमार्क ज्याला म्हणतो, समजा आता आपण उदाहरण द्यायचं झालं तर समजा कोणी विचारलं तर ही फॅक्टरी कुठे आहे, तर लोकांनी असं म्हणलं पाहिजे की ते फॉर्च्यून ओरिएनाच्या डावीकडच्या बाजूला किंवा उजवीकडच्या बाजूला. मनापासून खरंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ह्या ग्रुपची आणि आपल्या सर्वांची जे काही जाणार आहेत त्यांना शुभेच्छा तर देतोच, पण ईश्वरचरणी प्रार्थना करतो की असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे ते कायमस्वरूपी आमच्यासारख्यांच्या पाठीशी राहू द्या. कारण की तुमच्या या प्रेमामुळंच आणि वडीलधारी लोकांनी या ठिकाणी जे उपस्थित त्यांच्या आशीर्वादामुळं एक प्रकारची प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून जास्तीत जास्त समाज सेवा करायची एक स्फूर्ती मिळते. फार बोलण्यापेक्षा बरेचसे लोक आता म्हणत असतील की आता हे कधी थांबतात आहेत, किंबहुना मगाशी माझ्या मनात त्या विचाराला तुम्हाला सांगतो, जेव्हा शिंग वाजवत होते म्हटलं बहुतेक आता हे आता एवढे कंटाळे मी बोलू नये म्हणून शिंग वाजवत होते. एक कॉलेजचा किस्सा सांगतो. आम्ही काय करायचो, कॉलेजला असं कुठलं गॅदरिंग असलं की कोणतरी यायचं चीफ गेस्ट म्हणून. आम्ही ठरूनच असतो काय इकडं टाळकी इकडं बसलेली असायची, काय इकडं अशी पसरून बसलेलं असायचो आणि त्यांनी भाषणाला सुरुवात करायला जे त्यांनी सुरुवात केली की जोरात टाळ्या वाजवायला. म्हणजे त्यांना पण कळलं की आता फार बोलण्यात काही अर्थ नाही, ऐकण्याची मानसिकता नाही कोणाची. पण पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.